वाव, आहा हा, मस्त झालेली आहे शिमला मिरची. आपण भरलेली शिमला मिरची, फ्राय शिमला मिरची केलेली आहे. आता आपल्याला जर रस्सा पाहिजे असेल, रस्सा करायचा असेल तर आपण याच्यात पाणी पण टाकू शकता, पण आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. माझ्या मुलांना अशी शिमला मिरची आवडते खायला, एकदम कोरडी आणि भरलेली. तर आपण प्लेटमध्ये काढूयात. मस्त कूट पण हे राहिलेला मसाला असा कडक झालेला आहे, आता छान लागतो खायला. तर आपण यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात थोडीशी कापलेली. तर ही अशा प्रकारे आपली शिमला मिरची झालेली आहे. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला भरलेली शिमला मिरची करून दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. भरलेली शिमला मिरची करण्यासाठी मी ही शिमला मिरची घेतलेली आहे. 2-3 व्यक्तीसाठी पुरतात एवढी शिमला मिरची. एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 2 चमचे खोबरा खीस घेतला आहे, 1 चमचा तीळ घेतलेत, 5-7 कढीपत्त्याची पानं घेतलेत, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, धने पावडर घेतलेली आहे आणि 1-1.5 चमचा मोठी फुटाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर, धने पावडर आणि हळद, लाल तिखट, तेल वगैरे लागणार आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. चला आपण आता ह्या शिमला मिरचीला काय करूयात, असं गोल कापून घ्यायचं. हे देठ जे आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अलगदपणे असं हे देठ काढून घ्यायचं. जेवढा निघतं तेवढ्या इजी अशा ब्या काढून घ्यायच्या मधल्या. ही अशी पोकळ मिरची करून घ्यायची. आपण देठ काढून घेतलं, यामधलं असं इजी आपलं निघणारं बी काढून घ्यायचं. मिरची पोकळ करून घ्यायची अशी पूर्ण मधलं काढून बी. असे चाकूने गोल फिरवायचं, अलगदपणे काढून घ्यायचं. तर आपण या सर्व शिमला मिरचीचं असं बी काढून घेऊयात छानपैकी. चला आपण गॅस चालू करून घेतलेला आहे, कढई गॅसवर ठेवलेली आहे. तर आपण हे शेंगदाणे कढईत टाकूयात. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. चला शेंगदाणे भाजत आलेले आहेत आपले. आता यामध्ये आपण तीळ घालूयात, फुटाणे घालूयात, जिरे घालूयात, खोबऱ्याचं खीस घालूयात, याला हलक्या हाताने सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण आलं पण टाकूयात. ते भाजत आलं की आपण कढीपत्त्याची पानं पण टाकूयात, 5-6 होते ते. मस्त भाजून घेऊ, थंड करून घ्यायचं आहे याला आता. चला हे आपलं मिश्रण भाजलेलं आता थंड झालेलं आहे. आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. आणि याला जाडसर वाटून घेऊयात. आपण कुटून घेतलं तरी चालतं. आता मी कुटून नाही, याला जाड वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात. तर आपण याला जाड फिरवलंय. तर आपण यामध्ये आपल्या चवीनुसार थोडंसं काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट टाकूयात आणि धने पावडर, ही घरकुल मसाला पावडर आणि आपल्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा टाकत आहे मी. थोडीशी हळद. आपण याला डबल एकदा फिरवून घ्यायचं. मस्त मसाल्याचा वास येत आहे. चला आपला आता ही मसाला तयार झालेला आहे. आता खूपच कोरडा झालेला आहे, तर आपण या अर्धा थोडा मसाला बाजूला ठेवूयात. अर्ध्या मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया.
कोरडं वाटत आहे तर आपण यामध्ये थोडंसं तेल टाकूयात, अर्धा चमचा, किंवा पाणी टाकलं तरी चालतं. आता आपण या शिमला मिरच्यांना पहिलं काय करूया, थोडंसं मीठ लावून घेऊयात. मधून मिठाचं बोट लावून घ्यायचं, म्हणजे चव छान लागते अशी मिरचीची. थोडंसं मीठ असं फिरवून घ्यायचं बोटाने. तर आपण हे मसाला तयार केलेला आहे ना, तर असं मुटका होईल इथपर्यंत असं करायचं. थोडासा पाण्याचा हात घेतला तरी चालतो. तर आपल्याला या मिरचीमध्ये आता हा मसाला भरायचा आहे. मस्त छान लागते ही मिरची, शिमला मिरची भरलेली खायला. आपण टिफिनसाठी करू शकता, किंवा आपण वरण भात केलेला असेल, वरण भातासोबत खाण्यासाठी, चपाती सोबत असं खाऊ शकता. त्यामध्ये मस्त असं हे भरून घ्यायचा मसाला पूर्ण. एक एक करून आपण अशा भरून घेऊया. तर आपण यामध्ये आता तेल टाकून घेऊयात. 1-1.5 चमचा मी तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की मध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी टाकलेली आहे आपण. जिरे मोहरी तडतडली की गॅस कमी करून घ्यायचा, आणि ह्या मिरच्या आपण मस्त तेलात सोडून घ्यायच्या. मस्त 2 मिनिटं याला झाकण ठेवायचं, वाफ देऊन घ्यायची. तर आपण झाकण काढूयात आणि पलटी करायची आपल्याला आता ही साईड मिरचीची. खालची साईड वर करून घ्यायची. हे पहा, अगोदर आपण ह्याला पलटी करून घेतलेला आहे. तर आता ह्याला आणखी 2 मिनिटं वाफ घ्यायची. चला, मस्त पहा, मिरची एकदम मस्त मऊ शिजलेली आहे. अशी पलटी करून घ्यायची साईड, जिथं राहिलेलं आहे तिथं. तर याला आपण थोडं वेगळं करून हा राहिलेला मसाला जो आहे ना, तो आपण याच्यात परतून घ्यायचा आहे. छान लागतो वरून असं खायला तेलामध्ये. चला, आपण याला आता 2 मिनिटं झाकण ठेवूयात कमी गॅसवर. वाव, आहा, मस्त झालेली आहे शिमला मिरची. आपण भरलेली शिमला मिरची, फ्राय शिमला मिरची केलेली आहे. आता आपल्याला जर रस्सा पाहिजे असेल, रस्सा करायचा असेल तर आपण याच्यात पाणी पण टाकू शकता, पण आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. माझ्या मुलांना अशी शिमला मिरची आवडते खायला, एकदम कोरडी आणि भरलेली. तर आपण प्लेटमध्ये काढूयात. मस्त कूट पण हे राहिलेला मसाला असा कडक झालेला आहे, आता छान लागतो खायला. तर आपण यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूयात थोडीशी कापलेली. तर ही अशा प्रकारे आपली शिमला मिरची झालेली आहे. चला, आपली ही भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे. मस्त तयार केलेली आहे. आपण टिफिनला नेऊ शकता, किंवा आपण घरी वरण भातासोबत वगैरे चपातीसोबत पण खाऊ शकता. तुम्ही अशीच शिमला मिरची करून पहा. आवडली तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. आणि अशाच नवीन रेसिपी बरोबर आपण भेटूयात पुढच्या वेळेस.
ओके बाय बाय.